पहिल्या पार्टमध्ये आपण 5 प्रश्न घेतलेले आहेत. आता पुढील पार्टमध्ये उरलेले प्रश्न घेऊया. चला चालू करूया. बघा प्रश्न क्रमांक 6 काय आहे. रमेश व सुरेशने प्रत्येकी ₹12,000 एकाच व्याजदराने सरळ व्याजाने कर्ज घेतले. रमेशने 1 वर्ष 9 महिन्यांनी व सुरेशने 2.5 वर्षांनी कर्ज फेडले. दोघांनी मिळून बँकेमध्ये मुद्दल व व्याजासह 26,550 भरले तर व्याजाचा दर किती? बघा सोपं एक्झाम्पल आहे. पहिल्यांदा काय करावं लागेल की 1 वर्ष 9 महिने, 1 वर्ष 9 महिन्याचं जर आपल्याला बघा 1 वर्ष 9/12, ठीक आहे, 9/12, कारण की त्याला आपल्याला वर्षात कन्व्हर्जन करायचं आहे. तर हेच काय येईल 3/4, म्हणजे हेच किती येईल 7/4. 4 एके 4, 4 आणि 3 7, 7/4. म्हणजे असा हा फ्रॅक्शन तयार करून घ्यावा लागेल 2.5 वर्षांनी. 2.5 म्हणजेच किती 5/2. ठीक आहे. हे अशा पद्धतीने जर फ्रॅक्शन बनवता आले तर आपल्याला हे एक्झाम्पल सोडवणं अजून सोपं जातं. तर बघूया. पहिलं आपण काय करूया की रमेशसाठी आता किती, आता रमेशने किती रुपये भरलेले आहेत? 12,000 रुपये. किती दिवसासाठी भरलेत? 7/4. हे 4 खालीच येईल भागाकारात, 7/4. आणि व्याजदर आपल्याला काढायचा आहे, तो आपण घेऊया x. ठीक आहे. आणि काहीतरी आपल्याला व्याज मिळेल, काहीतरी व्याज मिळेल. ठीक आहे. बघूया आपण हे किती येते. 210x, हे आलं 210x. मग हे जर सॉल्व केलं हे आलं 210x. आता आपण सुरेशचं सॉल्व करूया. सुरेश सेम पद्धतीने 12,000 रुपये किती येईल 5/2. हे पण एक्सच येईल कारण की समान दर आहे व्याजाचा. 100ला 100 हे येईल 60, 6/35, 300x. मग हे आपल्याला काय दिले ते दोघांच्या व्याजाची बेरीज दिली. आता दोघांच्या व्याजाची बेरीज किती झाली? 300 आणि 500, 510x झाली. ठीक आहे. 510x झाली. आता 26,550 दोघांनी मिळून व्याज भरले. आता दोघांनी मिळून मुद्दल किती घेतली? दोघांनी मिळून मुद्दल घेतलेली आहे 24,000. दोघांनी मिळून 24,000 मुद्दल घेतली. मग ह्याच्यातून आपण जर वजा केलं तर 2,550 येते. म्हणजेच काय की 510x आणि 2,550 हे कशात समान रक्कम आहेत. तर एक्सची किंमत किती येईल? 2,550 भागाकारात 510 भाग जाईल 5चा, उत्तर येईल 5%. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. दशादशी 10 दराने एका रकमेची 5 पट होण्यास किती कालावधी लागेल? आता बघा एका रकमेची 5 पट होते म्हणजे 100 रुपयाचे किती रुपये होत आहेत? 500 रुपये होतात. 100चे किती होतात? 500 रुपये होतात. म्हणजेच व्याज किती मिळालं? व्याज किती मिळालेलं आहे? व्याज आहे 500 वजा 100 बरोबर 400. ठीक आहे. मग आता हे महत्वाचं आहे 400. ह्या 400ला आपण कितीने भागायचं की दराने, बरोबर आहे. दराने भागलं 10 तर किती उत्तर येईल? 40. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. याच्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा. किती पट होते, काय पट होते, ह्या पटीच्या एक्झाम्पलला अशा पद्धतीने सोडवा, कोणतंच एक्झाम्पल अडणार नाही. पुढील प्रश्न बघू. एका रकमेची 2 वर्षाची रास 5,800 व 5 वर्षाची रास 7,000 असल्यास ती रक्कम व व्याजाचा दर काढा. आपण ऑप्शनवरून पण काढू शकतो. ठीक आहे. ऑप्शनवरून पण काढू शकतो आणि आपण दोन्ही पद्धतीने काढू शकतो. जर ऑप्शनवरून गेलो आपण तर 1,200 रुपये आणि 8%. तर 1,200 रुपयाची 2 वर्षाची रास किती होईल 8%ने? हे आपण सहज काढू शकतो की एका वर्षाची किती होईल 96 रुपये आणि 2 वर्षाची 96 96 किती झाले 192. म्हणजेच किती 1,392 रुपये होतील. 5,800 होणार नाहीत म्हणजे पहिला ऑप्शन जाईल. आता 5,000 रुपयाचे 10%, 5,000 रुपयाचे 10% म्हणजे 500. मग 2 वर्षाचे किती झाले 1,000. म्हणजेच 5,000चे किती होतील? 5,000चे 2 वर्षात होतील 6,000. म्हणजे सेकंड ऑप्शन पण येणार नाही. तिसरं बघा 5,000चे 8% किती झाले 400. 2 वर्षात किती वाढतील 800. 5,000वर 800 वाढले, उत्तर आलं पर्याय 3. हे असं एक येईल
किंवा तुम्ही असं सोडवायचंय तर बघा हे 5 वर्षाचा आधी लिहूया. 5 वर्षासाठी किती आहे 7,000 आणि 2 वर्षासाठी 5,800. म्हणजेच हे 1200 काय आलं 1200 आलं व्याज आणि हे काय आलं 3 वर्ष काय आली मुदत. 3 वर्ष आली मुदत म्हणजे 3 वर्षामध्ये 1200 रुपये व्याज मिळालेलं आहे हे आपल्याला कळतंय. म्हणजेच आपण म्हणू शकतो की एका वर्षात आपण काय करूया की 2 वर्षाचं काढूया की 2 वर्षात किती 3 वर्षात 1200 तर 2 वर्षात किती तर x ची किंमत किती येईल 3x बरोबर 1200 चा 200 गुणाकार होईल. x ची किंमत येईल 1200 गुणाकार 2 भागिले 3 800. म्हणजे 2 वर्षात किती व्याज मिळाले 800. मग ह्याच्यातून 5,800 मधून जर 800 वजा केले तर 5,000 रुपये काय आली मुद्दल आली 5,000 रुपये आली मुद्दल. ठीक आहे. आता 5,000 रुपये मुद्दल आहे 800 रुपये व्याज आहे. आपण व्याजाचा दर सहज काढू शकतो. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR छेद 100. सिंपल इंटरेस्ट किती आहे 800. P किती आहे 5,000. N किती आहे N आहे 2 वर्ष आणि रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे भागाकारातील 100. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले 50 आणि 2 चा गुणाकार 100 होईल. 800 ला 100 ने भागलं उत्तर येईल 8. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल दोन्ही पद्धतीने. पुढील प्रश्न बघू. दशादशे 12 दराने 500 रुपये मुद्दलाचे 120 व्याज येण्यासाठी जेवढी मुदत लागते तेवढ्याच मुदतीत तेवढेच व्याज येण्यास दशादशे 8 दराने किती रक्कम व्याजी लावावी. पहिले तर आपल्याला काय काढावं लागेल की मुदत काढावं लागेल. मग पहिल्या एक्झाम्पलची मुदत काढू आणि मग दुसरं एक्झाम्पल बघू. बघा ह्याच्यामध्ये एकाच मध्ये किती 2 प्रश्न लपलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याला पहिल्याची मुदत काढू आणि मग बघूया. बघा सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR अपॉन 100. सिंपल इंटरेस्ट किती दिलाय 120. P किती दिलंय 500. N काढायचं आहे आपल्याला. N काढायचं x घेऊ. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 12 छेद किती 100. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले 12 पंचे 60. x ची किंमत किती आली 120 छेद 60. x आलं 2 म्हणजेच x ची किंमत किती आली 2. मुदत किती आहे 2. आता तेवढ्याच मुदतीत म्हणजे 2 वर्षात तेवढेच व्याज येण्यास म्हणजे 120 रुपये व्याज येण्यास आपल्याला किती रक्कम व्याजी लागावं लागेल म्हणजे मुद्दल विचारलेली आहे. मग सोडूया चला. सिंपल इंटरेस्ट किती आहे 120. मुद्दल ला मू म्हणूया किंवा P म्हणूया आपण येथे P काढायचे. आता रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 8 आहे आणि किती वर्षासाठी 2 वर्षासाठी भागाकारामध्ये 100. मग सोडून घेऊया. 120 चा गुणाकार 100 भागिले 8 आणि 2 बरोबर P. 2 ने भाग जाईल येथे येईल 60. 4 ने भाग जाईल 4 दुने 8 येथे येईल 25. परत 2 ने भाग जाईल येथे येईल 30. 30 आणि 25 चा गुणाकार 25 × 75 750. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघा. रामरावांनी रुपये 10,000 कर्ज आणले व चक्रवाढ व्याजाने पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुक्रमे 5%, 6%, 8% व्याज देण्याचे कबूल केले. तर तिसऱ्या वर्षाच्या अखेरीस त्यांना किती एकूण रक्कम परत करावी लागेल. आता लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचंय की त्यांनी रामरावांनी किती रुपये व्याजाने आणलेत 10,000 रुपये आणलेत. ठीक आहे. आपण बघूया 10,000 रुपये व्याजाने आणलेत आणि कसे आणलेत त्यांनी चक्रवाढ व्याजाने. मग चक्रवाढ व्याजाने आणले म्हणजे पहिल्या वर्षी 100 रुपयाचे किती होतील 105 होतील. 105 होतील बरोबर. दुसऱ्या वर्षी 100 रुपयाचे किती होतील 106 होतील आणि तिसऱ्या वर्षी 100 रुपयाचे किती होतील 108. ठीक आहे. आणि हे जे उत्तर होईल ते आपल्याला विचारलेलं आहे तर ते काढायचं. आता बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य जातील, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य जातील.
मग आता परत कितीने भाग जाईल? 5ने भाग जाईल. 5ने भाग गेला तर येथे येईल 21, येथे येईल 20. परत कशाने भाग जाईल? परत 2नेच भाग घालूया, कारण की शेवटी 10 ठेवूया, कारण की शेवटी जर 5 ठेवलं तर परत भागाकार वाढेल. 4ने भाग जातोय, पण आपण तो न घालवता आपण कशाने भाग घालूया? तर 2ने भाग घालूया. तर हे तर किती येईल? 10 आणि ते येईल 54. आता 21 आणि 54चा गुणाकार. 21 चोक 84, हातचे आले 8. 21 5 105. 105 आणि 8 113. आणि कुणाचा गुणाकार होईल? 106. 6 चोक 24. 6 त्रिक 18 आणि 2 20. 6 1 6. 6 2 8 आणि इथे आलं 6. परत इथे 2 येईल, इथे 4 3 1 1. 4 0. 8 आणि 4 12. हातचा आला 1. 6 इथे 10 2 1. म्हणजेच उत्तर किती येईल? 120 204. आणि हे भागाकारातलं 10ला 10, म्हणजेच उत्तर येईल 120 20.4. 12,020.4 म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 11. एका शहराची लोकसंख्या 75,000 आहे. लोकसंख्या पहिल्या वर्षी 10% वाढते, दुसऱ्या वर्षी 10% कमी होते, तिसऱ्या वर्षी 4% वाढते, तर तिसऱ्या वर्षाच्या अखेरीस त्या शहराची लोकसंख्या किती? आता सहज का, आता आपण ज्यावेळेस बघतो की 10% वाढवते आणि 10% घटते. आता आपण शेकड्यावारीत शिकवलं की एका गोष्टीची 10% वाढते आणि परत 10% कमी होते, तर ओव्हरऑल किती फरक पडला? 1%ने घट होते. पण त्याच्यानंतर परत आपल्याला म्हणले 4%ने वाढते. तर आपण काय करूया की कॅल्क्युलेशनच करूया, थेट सोडूया. असं पण सोडवता येईल की 100चे किती झाले? 99. 99 परत किती वाढले? 104 100. असं पण तुम्ही सोडू शकत होता, पण आपण डायरेक्ट जो पद्धत आहे, मेथड आहे, त्या मेथडनेच आपण लिहूया. तर पहिल्यांदा लिहूया की किती आहे लोकसंख्या? 75,000. पहिल्या वर्षी काय झाले? 10%ने वाढते, म्हणजे 100चे किती होते? 110 होते. दुसऱ्या वर्षी ती लोकसंख्या काय होते की 10%ने कमी होते, म्हणजे 100चे किती होते? 90 होते. 90 100 येईल. आणि तिसऱ्या वर्षी ती लोकसंख्या काय होते? 4%ने परत वाढते, म्हणजे 100ची लोकसंख्या किती होते? 104. तर ही मांडणी आपल्याला जमली की जवळपास सगळं जमलंय. ह्या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य, ह्या शून्याला हा शून्य जाईल. आता खाली किती राहिलं? 10. कशाने भाग जाईल? 5ने भाग जाईल. 5 2 10 आणि 15 5 75. परत 2ने भाग जाईल. 2 5 10, 5 2 4, येथे येईल 52. आता 15 आणि 52चा गुणाकार करून घेऊया. 15 2 30, 15 5 75 आणि 3 78, 780, 11 9 99. ठीक आहे. 9 0 0, 9 8 72, 9 7 63, 63 आणि 7 70. आणि हे तर पण किती येईल? हेच येईल 0 2 2 7 7. 77,220 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. एका व्यक्तीने चक्रवाढ व्याजाने काही रुपये उधारीने आणले व 3 वर्षात समान हप्त्यावर परत केले. व्याजाचा दर 10.15% आहे व वार्षिक हप्ता रुपये 4,86,640 आहे. तर त्याने किती रुपये उधार आणले? आता बघा, ह्या प्रश्नात एक काहीतरी शब्द लिहायचा राहिले बघा. हा पहिल्या हप्त्याची मुद्दल आहे ती, जे 4,86,680 आहे ना, ते पहिल्या वर्षाचा हप्ता आहे. पहिला हप्ता असं म्हणू शकता तुम्ही. हा ठीक आहे. मग आता पहिल्या हप्त्याची मुद्दल आहे ती, पहिल्या हप्त्याची मुद्दल. आता आपल्याला नाही, पहिला हप्ता आहे, पहिल्या हप्त्याची आपल्याला काय काढावं लागेल? मुद्दल काढावं लागेल. आता समजून घ्या की हे एक्झाम्पल कशाचं आहे? हे हप्त्याचं एक्झाम्पल आहे. आणि हे एक्झाम्पल कसे सोडवतात? तर बघा की समजा आपण बँकेकडे गेलो आणि 1,00,000 रुपयेची गाडी घेतलेली आहे आपण. मग आपण बँकेकडनं 1,00,000 रुपयाचं लोन घेतलेलं आहे. मग आपण काय म्हणूया की मी काही हप्त्यांमध्ये ते पैसे भरतोय.
समजा आपण 3 हप्त्यांमध्ये ते पैसे भरायचे ठरवले, तर बँक काय करणार, त्या 3 हप्त्यावर आपल्याला म्हणणार की तुमचे पहिले किती रुपये आहेत, 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपये आहेत, ठीक आहे. त्याच्यावर आम्ही 10% टॅक्स लावू. किती लावू, 10%. म्हणजेच किती रुपये लावू आम्ही, 10,000. म्हणजे 1,00,000चे किती होतील, आपण 1 वर्षानंतर गेलो बँकेकडे, तर बँक म्हणणार तुमचे तर 1,10,000 रुपये तुम्ही घेतलेले आहे. मग आपण त्यावेळेस काय म्हणू की आम्ही 40,000 रुपये भरतोय. आम्ही किती भरणार आहोत हप्ता, 40,000. मग ते काय करणार की 1,10,000 मधून 40,000 कमी करणार, 70,000. ते म्हणणार 70,000 आता आमच्याकडे. मग 70,000वर त्याच्यानंतर परत 10% घेणार ते आपल्याकडून. मग आपण पुढच्या वर्षी गेलो तर ते काय म्हणणार की तुमच्याकडे 70,000 अधिक 7,000 म्हणजे 77,000 रुपये आहेत. तुमच्याकडे किती रुपये आहेत, 77,000. त्याच्यातले आपण काय म्हणूया की आम्ही परत 40,000 भरतोय. मग राहिले किती, 37,000. आता परत आपण तिसऱ्या वर्षी गेलो, आपण म्हणूया की 37,000च राहिले, पण ती बँक काय म्हणेल 37,000 नाही, त्याच्यावर 10% आहेत. म्हणजे 37,000वर 10% म्हणजे 3700 रुपये. म्हणजेच ते काय म्हणणार, 37मध्ये 40,700 रुपये. मग शेवटी आपण 40,700 भरून पूर्ण सेटलमेंट करणार. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपण काय केलेलं आहे की आपण 1,00,000 रुपये घेतले, पण हप्ते जसे हे होत आहेत की हप्ते जसे फेडतोय तशी बँकेतली अमाऊंट पण कमी होते. मग ते आपल्याला जी मुद्दल येते, पहिल्यांदा आपल्याला जे व्याज बसलं ते 1,00,000 रुपयावर बसलं, दुसऱ्यांदा बसलं ते 70,000वर, तिसऱ्यांदा 37. मग तेच आपल्याला शोधावं लागेल. मग येते कसं शोधायचं बघा. पहिल्यांदा 4,86,000 आहे, 680. तर बघा कसं काढावं लागेल की 100 रुपयाचे किती झाले असते, 115. तर किती रुपयाचे, 4,86,680 झाले. काय होईल, तिरकस गुणाकार. मग 4,86,000 आणि 100चा गुणाकार होईल आणि भागाकारात किती येईल, 115. ठीक आहे. आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याचं उत्तर येतं 4,23,200. 4,23,200. मग ही पहिली प्रोसेस आली. मग दुसऱ्या प्रोसेसमध्ये परत 4,23,200 गुणाकारामध्ये 100 भागिले 115. परत हीच प्रोसेस अशी किती वेळा करायची आहे आपल्याला, 3 वेळा. परत किती उत्तर येईल, 3,68,000. मग परत 3,68,000 100 छेद किती येईल, 115. मग याचे उत्तर काय येईल, ते येईल 3,20,000. बघा, ही पहिल्या हप्त्याची मुद्दल, ही दुसऱ्या हप्त्याची मुद्दल आणि ही तिसऱ्या हप्त्याची मुद्दल आहे. तिन्ही मुद्दलांची जर बेरीज केली तर ती किती येते, 11,11,200. ह्या सगळ्यांची बेरीज जर केली आपण तर ती बेरीज किती येईल, इथं किती, 3,60,000 आहे. हे 3,68,000 आहे आणि येथे किती आहे, 3,20,000 आहे. हा एक शून्य द्यायचा राहिला होता आपला. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2, 11,11,200. ठीक आहे. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 13. आता पुढील प्रश्न, आता एका रकमेवर एक विशिष्ट दराने 2 वर्षांनी मिळणारे चक्रवाढ व सरळ व्याज अनुक्रमे ₹210 व 200 आहे. जर व्याजाचा दर समान असेल तर व्याजाचा दर व रक्कम किती. एक तर तुम्ही ऑप्शनवरून काढू शकता किंवा एकदम इझीएस्ट वे आहे हे सोडवण्याचा. तर बघा, सरळ व्याज किती आहे, सरळ व्याज आहे 200, 2 वर्षाचे. मग आपण लिहू, आपण एक टेबलच बनवूया. बघा, फर्स्ट इयर, सेकंड इयर, पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी. येथे काय, सरळ व्याज. आता तुम्हाला ही माहिती की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी कसं असतं,
समान असतं. एकूण सरळ व्याज किती आहे 200 आणि किती वर्ष आहेत 2, तर 200 ला 2 ने भागलं तर प्रत्येक वर्षी सरळ व्याज किती आलं 100 आणि 100. ठीक आहे. आता चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी किती असणार 100च असणार. एकूण चक्रवाढ व्याज किती 210 आहे. मग पहिल्या वर्षी 100 तर दुसऱ्या वर्षी किती असेल 210 तून 100 गेले 110 म्हणजे दुसऱ्या वर्षी किती आलं चक्रवाढ व्याज 110. आता जे 10 रुपये आले ते कशावर व्याज मिळले ह्या 100वर मिळले. तर 100चे 10% म्हणजे किती %, तर आलं 10%. म्हणजे व्याजाचा दर किती आला 10%. व्याजाचा दर समान असेल व्याजाचा दर किती आला 10%. बघा 10% वाले 2 पर्याय आहेत. आता व्याजाचा दर आला आपल्याला ती रक्कम शोधायची. तर किती रुपयावर पहिल्या वर्षी आपल्याला किती मिळाले सरळ व्याज 100. तर बघा 10% व्याज दर आहे. आता आपला फॉर्म्युलाच लिहा. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR छेद 100. आता सिंपल इंटरेस्ट किती मिळालेला आहे आपल्याला 100 रुपये मिळालेला आहे. पी आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे. एन काय आहे 1 वर्ष आहे. आर किती आहे 10 आहे भागिले किती येईल 100 येईल. 100 आणि 100चा गुणाकार भागिले 10 म्हणजेच पीची किंमत किती आली 1000 रुपये. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा हे प्रश्न एकदम असे इझी वेने सुटतात. आता पुढील प्रश्न बघा. एका रकमेची 7 वर्षात दाम तिप्पट होते. काय होते दाम तिप्पट म्हणजे 100 रुपयाचे किती होत आहेत 300 होत आहेत. 100चे 300 होत आहेत म्हणजे 200 काय मिळाले व्याज मिळाले. म्हणजे व्याज किती मिळाले दुप्पट. तर 10,000 रुपये मुद्दलासाठी 7 वर्षात किती व्याज मिळेल तर 10,000चे किती होतील 10,000चे होतील 30,000. तिप्पट म्हणलंय ना दाम तिप्पट तर 30,000 होतील. तर व्याज किती मिळेल व्याज मिळेल 20,000. हे जे रक्कम आलेली असते हे रास असते आणि हे जे रक्कम आहे ते मुद्दल आहे. मग रासमधून मुद्दल वजा केली की आपल्याला काय मिळतं व्याज मिळतं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येईल. एका रकमेचे जसजसे 5% दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल. आता दाम दुप्पट म्हणजे 100 रुपयाचे किती रुपये होणार आहे 200 म्हणजे व्याज किती मिळणार आहे व्याज मिळणार आहे 100. जे व्याज मिळणार आहे त्याला आपण दराने भागलं तर किती आलं उत्तर 20. किती वर्षात होईल 20 वर्षात. 15चं उत्तर येईल 4. मगाशीच पण सेम असा प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे. बघा ह्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न आहे. तर ही लेक्चर सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आता पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय 26.1 घेऊन येत आहोत. त्याच्यानंतर 26.2 आहे 26.3 आहे 26.4 आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे स्वाध्याय घेतले त्याच्यात सगळ्यात जास्त स्वाध्याय ह्या चॅप्टरमध्ये आहेत सरळ व्याज चक्रवाढ व्याज. आणि त्याच्यानंतर आपण जे आत्ता रिसेंट पेपरला जे प्रश्न आलेले आहेत 2024, 23, 22 हे सगळे प्रश्न घेऊया. तर बघा राजश्री व स्वप्नाने समान रक्कम जसाजशी 4.5% दराने. आता आपल्याला काय दिले बघा सिंपल इंटरेस्टमध्ये काय काय लागतं आपल्याला PNR छेद 100. हे 100 तर आहे आपल्याकडं. आता काय काय दिले बघा 4.5% दराने म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय 6 वर्षे म्हणजे एन दिले 6 वर्ष बँकेत ठेवले. मुदतीनंतर स्वप्नाला 288 राजश्रीला 216 म्हणजे सिंपल इंटरेस्ट पण दिलंय ना. आपल्याला काय विचारले त्यांनी किती रक्कम गुंतवली म्हणजे पी विचारले काढूया. बघा आता दोन नावं दिलेत म्हणून कन्फ्यूज व्हायची काहीच गरज नाही. सिंपल इंटरेस्ट किती मिळाला आहे आपण राजश्रीचं काढूया. राजश्रीला किती रुपये मिळेत 216 रुपये मिळेत. पी किती आहे तो शोधायचा आहे. एन किती आहे बघा राजश्रीसाठी 4.5% आहे. आणि किती वर्षासाठी ठेवलेत राजश्रीने 6 वर्षासाठी ठेवलेत ते पैसे. भागाकारामध्ये 100. आता हे सोडूया 216 गुणाकारात 100 भागिले 4.5 आणि 6. 4.5 आणि 6चा गुणाकार किती येईल बरं हा पॉईंट घालूया आपण आणि येथे एक 0 वाढूया. आता 6चा हा काय आहे 6 36 हा घन आहे 6चा घन आहे. परत कशाने भाग जाईल याला 5ने 9ने भाग जाईल. 9 5 45 9 चौक 36 5ने भाग जाईल 5 दुने 10 किती येईल 200. 200 आणि 4चा गुणाकार 800 म्हणजे त्या दोघींनी
किती रुपये बँकेत प्रत्येकी गुंतवले होते, तर प्रत्येकी 800 रुपये गुंतवले होते. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण हा स्वाध्याय तर कंप्लीट केलेला आहे. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपण कुठल्या भागातून, कुठल्या शाळेतून, कुठल्या गावातून हा व्हिडिओ बघताय हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद.